शुभ सकाळ सगळ्यांना. कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर झालं का नाही तुमचं चहा पाणी नाश्ता? झालंच असेल, कारण आता वाजल्या तर 9:30 आणि मी इथं व्हिडिओ एडिट करायला घेतले. 9:30 वाजता गावाकडच्या लोकांचं जेवण होऊन रानात कामं सगळे घरचे उरकून कामाला जातात. आणि मग आता आपल्या इथं शहरात तर लोकांचं नाश्ता आहे ते असं काही लोक तर रानात आपलं कामाला जातात बाहेर, त्यांचं बी धावपळीचं जीवन राहते. शहरातल्या बी लोकांचं तर ती बी गेले असतील नाश्ता करून. जेवण काय एवढा सकाळी सकाळी कुणाला जात नाही, बरोबर आहे का नाही? तर मी इथं व्हिडिओ एडिट करायला घेतले. आता 9:30चा टाईम झाला आहे आणि सगळे घरातले कामं ही उरकत म्हणजे लय जड अंत करणारे ही सगळे कामं उरकावं लागले. कारण आता पुण्याला जायचं आहे म्हणून सगळं म्हणजे मी इथूनच सगळं निर्मळ करून घेऊन चाललो. कपडे जेवढे आहेत नाहीत तेवढे धुल्याले बी कपडे आहेत ते बी कम्फर्टमध्ये घालून घेऊन चाललो. कारण इथलं मला म्हणजे तिथे गेल्यावर असं जरा चांगलं आपल्याला बी फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून, आहे का नाही? तर इथं आता वर घातले कपडे. आता एक खाली जाऊन मला इथं पटपट खाली बी आता म्हणजे मी आज माझे जास्त कपडे काढलते एकेका टप्प्यानं. काल ह्यांचे काढलते, परवा दिवशी पोरवाचे काढलते आणि मोठं धुणं म्हणजे ते धुले आलं तुम्ही बघितलंच की. त्याच्यानंतर मग पोरवाचे ह्यांचे आणि आता आज शेवट काय त्यांचे बी राहिलेले होते आणि काय माझे बी राहिलेले होते. तर आज एवढं बेकार वाटलं लेखनी, कारण आज हाय अक्षूच्या पप्पाची पुण्यतिथी, वर्षश्राद्ध हाय. म्हणजे आमच्या घरमालकींचे दीर, मोठे दीर होते. तर त्यांचा कोरोनामध्येच गेले होते, कोरोना झाला त्यांना त्याच्यानं. तर मग ताई म्हणल्या आचार्याला सांगायचे असं म्हणत होत्या, पण आचार्य कोण भेटत बी नव्हता त्या टायमाला. मग ताईनं कारण कोरोनाचा काळ होता की. मग मी म्हणले, मग मला विचारलं ताईनं, ताई तुम्ही बी भाज्या चांगल्या करता की, कारण गणपतीच्या ह्या टायमामध्ये कधी असं बसवायचे कधी. आमच्या रुमालकीला लई आवड होती, असं पुरी शेजारी होत्या राहायला शाळेच्या. मग त्या पूर्वाच्या ह्याच्यानं काही त्यांना बसावं वाटायचं, गणपती बसवत होत्या पुरी. मग त्या टायमाला महाप्रसाद हे करायचं म्हणलं का नाही, मग मीच करत होते असं, म्हणजे पुलाव करत होते. झालं तर पुन्हा असं भाज्या आणि पुलाव माझ्याकडेच राहायचा. पुऱ्याचं पीठ मीच मळत होते. आणि तर असं मग मला ताईने म्हणलं, ताई आपण 20-22 माणसाचा तुम्ही स्वयंपाक सहज करू शकता, मग का ही भाजी जमन का? मी म्हणले अजिबात टेन्शन घेऊ नका, म्हणजे चला आपण घरच्या घरी करू म्हणले. एवढं काय ह्याला त्याला बोलवत बसा. लोक जरा संशय त्या टायमाला डाऊटच घेत होते, कोरोना ही झालं का नाही, त्या घराकडे जास्त लोक फिरकत नव्हते. मग मी म्हणले चला आपण बनवू. तरी तर मी मसाला वांग बनवायला घेतले हो का. आणि झालं असं की व्हिडिओ एडिट करताना माझ्याकडून चुकून का झालं, भाजी एवढी छान झालती का नाही तुम्हाला का सांगू, लय भारी भाजी झालती. आणि इथं दाखवायचं होतं तुम्हाला मला ती भाजी. तर मला ती भाजी माझी शेवटचा व्हिडिओ आहे का नाही जरा असं म्हणजे माझ्याकडून चुकून कट झाला आहे. पण जाऊ द्यात, मी कसं करते का नाही तुम्ही आता ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तरी तर मी सुरुवातीला तेल टाकले आणि तेलात ही सगळे वांगे फ्राय करून घेतले मस्तपैकी हो का. मग असं केल्यानं जरा टेस्ट जरा वेगळी त्या. तर आता इथं तेलात मी आधी मोहरी टाकले आणि मोहरी टाकल्यावर मग पुन्हा आता इथं जिरे हे ते म्हणजे रेग्युलर जसं करता का नाही भाजी तशाच पद्धतीनं मी बी इथं केले. परंतु तुम्हाला एक गोष्ट मला इथं सांगायची आहे. म्हणजे माणसं 60-70 माणसं होते, 70-80 बी म्हणलं तर काय चालते, कारण शिल्लक भाजी कसलीच राहायला नव्हती. आणि म्हणजे प्रत्येकजण म्हणत होतं आम्ही बायाचं इकडं करलेलं दिसला तर. आणि कीर्तनालाही तिथं लोक आलेले होते, त्यांच्यात कीर्तन ही राहतंय बरं का, असं कीर्तन करतात. तर आम्ही करलेल्याला बघितलं. आता माझा आवाज कसा येऊ लागला की ताईच्या माहेरचे काही लोक होते. तर ती बघला त्या बाया आहे, ती बाया माणसाचं जरा ध्यानच राहते की आहे की नाही का करलेले का नाही, ती बारीक सारीक असं त्याने ते बघितल्या. आणि असं आम्हीच पुढं करलेल्या बघितल्या. म्हणल्या भाजी लईच भारी स्वयंपाक झालाय बरं का तुमचा म्हणल्या. कारण भाऊनी म्हणजेच भक्तीच्या पप्पानं प्रीतीताच्या मिस्टरांनी शिरा केलते. शिरा त्यांच्या पसंतीचा त्यांनी शिरा केलते भाऊनी. मी भाजी आणि भात मी केलते. आणि चपात्या ही तर कनी गौरी, पुन्हा अजून आमच्या रूम मालकीनं ताई आणि अजून 2-3 जणी त्यांच्याच नात्यातल्या आलत्या, त्यांनी केलत्या. तरी तर मी मोहरी टाकल्यावर मग पुन्हा कांदा टाकले. गॅस का चलनाच गेलता लय वेळ, तर आम्हाला काय बी सुधारणा गेलतं. तर हो का इथं ही टाकले मी कढीपत्ता. आपण कशातच म्हणजे मला असं वाटतंय का नाही, जी काम असं लोक असं आडवून बसतात बघा, तर मला तसं बस वाटत नाही. मला असं म्हणजे तिथं त्या ठिकाणी मला उल्हास येते.
जिथं असं अवघड काम वाटतं का नाही त्या ठिकाणी मला उल्हास येते, मी उल्हासानं लगेचच करते हो. ह्याच गोष्टीचा आमच्या घरमालकीला जास्त म्हणजे माझ्यावर गर्व होता की लांडगीत असलं का टेन्शन नसते असं त्यांनी म्हणायच्या. आणि पुढं होऊन मी करायचे बी. मला बी असं म्हणजे असं वाटत नव्हतं की आपण एका नवीन जागी आला, एवढे माणसं आहेत, एवढ्या माणसात आपण कसं म्हणजे ॲडजस्ट होताव का नाही, असं बिलकुल नाही. तिथं लगेचच मिक्स व्हायचं, पुढं होऊन करायचं असं करत म्हणजे मला असं करावं वाटतंय. तर इथं कांदा टाकल्यावर मी बोलत 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 तुम्हाला ही रेसिपी सांगलेली हो. पण म्हणजे बोलणं बी ही आहे का नाही महत्त्वाचं आहे का नाही, सांगणं बी मला तिथल्या आठवणी तुम्हाला सांगा वाटलाले, तुमच्यासोबत शेअर करावं वाटलाले. तर कांदा चांगला फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये टाकले भला बक्कळ कढीपत्ता. तर कढीपत्ता इथं झाडच आहे मोठं लट्ट एकदम असं फ्रेश कढीपत्ता तुम्ही बघितलंच की त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि धुवून मग इथं टाकले. तर प्रीतीताई मला मदत करला त्या. तर त्याच्यामध्ये कांदा टाकल्यावर पुन्हा टमाटर टाकले आणि मग हो ह्याला मस्त असं जरा झाकून ठेवले मीठ टाकून. आणि मग ही सगळे एकजीव झालं. मला उच्ची बी काबर लागली की बरं का. आणि तिकडं माणसं बी होते, आम्हाला व्हिडिओ बी करायचं होतं, व्हिडिओ बी करायला जमना झालं कारण ही सुरुवातच होती, नवीन होतं, त्याच्यामुळे लाज बी वाटला ती प्रीतीताईला. मग मी म्हणायचं ताई कसं हो, प्रीतीताई म्हणायच्या काही टेन्शन घेऊ नका, आहे की राहू द्या मी धरते मोबाईल. माझा सपोर्ट सिस्टीम जर म्हणलं तर प्रीतीताई आहे त्या बरं का माझ्या व्हिडिओचं. तर हो काही मसाला पूर्ण तेल सुटू जेपर्यंत आता मी ह्याला फ्राय करून घेतले. तर आता ह्याच्यात सुके मसाले टाकते मी. तर आता इथं मी टाकले धने पावडर. तिकडचा आवाज त्या कीर्तनाचा येऊ लागला, त्याच्यानं मला तिथला आवाज म्यूट करावा लागले बरं का. तुम्ही समजून घ्या, ही वॉईस मी पुन्हा देऊ लागले हो. तर ही हाय एव्हरेस्टचा गरम मसाला आहे, त्याच्यानं भाज्या एकदम टेस्ट आणि छान होत्या बरं का, भारी होत्या भाज्या. तर मी जर म्हणजे कुठली भाजी करलाले भरभरून मसाले लागतात मला, भरभरून बक्कळ मसाले लागतात. इथं 40 ते 50 माणसाची मी भाजी करलालते, त्याच्यानं ही 10 रुपयेवाले पाकिट होते. आणि ताईने ही सगळं माझ्या सांगण्यावरूनच आणल त्या, मी त्यांना लिहून दिल त्या आणि त्यांनी आणल त्या. लय खुश होत्या बरं का. आणि मस्त त्याचा सुगंध बी असं लांबपर्यंत चालला होता, छान सुटल. तेवढे मसाले टाकल्यावर होतेच की. तर ही आहे तरी पावडर. तर मी जी घरी पावडर म्हणजे मिरचू बनवते की नाही, आमच्या गावाकडचं मिरचू राहते, तर तुम्हाला मी ती व्हिडिओ मला वाटते टाकील बी बरं का मी. मग काय नाही, घरचा आपला घरगुती मसाला राहते की नाही काळं तिखट, तर ती टाकले मी काळं मिरचू इथं. आणि ती टाकल्यावर मग पुन्हा टाकले शेंगदाण्याचं कूट आणि वांगे फ्राय करून घेतलेले हो काही. तर अशा पद्धतीने ही मी भाजी बनवले. तर भाजी एकदम छान आणि टेस्टी झाली, सगळेजण कौतुक करलाल ते माझं. तर व्हिडिओ कसा वाटला ही शेवटपर्यंत बघितलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभारी आहे बरं का. चॅनलला नवीन असलं तेवढं जाता सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.